लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यावर जमा होताच महिला वर्गाच्या आनंदाला पारावार उरला नाही। दरम्यान या भगिनींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राख्या पाठवून कृतज्ञता व्यक्त केली। राज्य सरकारच्या वतीने महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली होती। या योजनेअंतर्गत 2 महिन्यांचे 3000 रुपये संबंधित महिलांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे। मोबाईलवर रक्कम जमा झाल्याचा संदेश येताच लाभार्थी महिलांच्या आनंदाला पारावार उरला नाही। खरं तर हा उपक्रम हा बहिणींच्या प्रेमाचा उत्सव आहे। आतापर्यंत अनेक मुख्यमंत्री आले आणि गेले, पण आम्हाला बहिणींना, सर्वसामान्य गोरगरीब परिस्थितीतल्या बहिणींना काहीच मिळत नव्हतं। महाराष्ट्राच्या इतिहासानं पहिला भाऊ असा बघितला की जो राखी बांधायच्या आधीच बहिणींच्या खात्यावर 3-3 हजार रुपये जमा झालेले आहेत। त्यामुळे या सगळ्या गोरगरीब बहिणी आनंदी होऊन त्यांनी आमच्यापर्यंत राखी आणून दिलेली आहे। या सगळ्या जाती धर्माच्या भगिनी आहेत, यात खेड्यातल्या बहिणी आहेत, काही मुस्लिम समाजाच्या बहिणी आहेत आणि त्यांचं देवाकडे एकच साकडं आहे की पुढची 5 वर्ष पुन्हा आमचा लाडका भाऊ मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हेच मुख्यमंत्री होऊ देत असा आशीर्वाद या बहिणी देत आहेत। आणि आम्ही यांचं प्रेम या राख्याच्या माध्यमातून रक्षाबंधनच्या दिवशी मुंबईला मुख्यमंत्री साहेबांपर्यंत पोहोचवणार आहोत। जमा झालेल्या रकमेविषयी चर्चा रंगू लागल्या। ही रक्कम घेण्यासाठी बँकातून गर्दी देखील दिसून आली। दरम्यान मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होताच आनंदाने हरखून गेलेल्या महिला एकत्रित आल्या। रक्षाबंधनापूर्वीच योजनेचे पैसे मिळाले याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं। शिवाय कृतज्ञता म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सोलापुरातून राख्या पाठवण्यात आल्या। सरकारनं सुरू केलेल्या या योजनेविषयी मुख्यमंत्र्यांचे आभार मानण्यात आले। लाडकी बहीण योजनेअंतर्गत आज मी असं म्हणू इच्छिते की मी आज एवढी सक्षम झाले आणि मी आज एवढी सुरक्षित झाले की मी आहे सीएम ची बहीण लाडकी। त्याच्यामध्ये माझं एवढं भाग्य उजळलं गेलं की आज मला कोणी बघताना असं बघेल की हे बघा चालली सीएम ची बहीण म्हणून या मुख्यमंत्री लाडकी योजनेद्वारे मला जो सन्मान मिळाला त्याबद्दल मी मुख्यमंत्र्यांचे खूप खूप आभारी आणि धन्यवाद म्हणते। या सगळ्या बहिणींचा आशीर्वाद आहे की तुमच्या पाठीशी आणि यानंतर देखील हेच सरकार आमच्या पाठीशी असावं आमची ही इच्छा। याप्रसंगी शिवसेनेच्या प्रवक्त्या प्राध्यापिका डॉ. ज्योती वाघमारे यांची उपस्थिती होती।